नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना हा शंभो शंकरांना अतिशय प्रिय आहे. या संपूर्ण महिन्यात भक्तिपूर्ण भावाने महादेवाची पूजा केली जाते. देवादिदेव महादेव म्हणून शिवशंकर ओळखले जातात. शंकरांना बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले तसेच दूध किंवा पाणी यांचा अभिषेक केला जातो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणखी एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे भगवान शिवाला चंदनाचा टिळा लावणे. हा टिळा पांढऱ्या रंगाचा असून यासाठी पांढरे चंदन किंवा भस्म वापरले जाते. 3 आडव्या रेषा काढून हा टिळा लावतात. त्याला त्रिपुंड म्हणतात. त्रिपुंड शिवाला का प्रिय आहे? तसेच त्रिपुंड हा भगवान शिवाच्या शृंगारातील एक महत्त्वाचा भाग आहे. शैव परंपरेत त्रिपुंड लावण्याची प्रथा आहे. शिवपिंडीवर त्रिपुंड लावले असते हे तुम्ही पाहिलेच असेल. तसेच शिवपूजा करतानाही त्रिपुंड लावले जाते. काही भक्तगण कपाळी आवर्जून त्रिपुंड लावतात. या त्रिपुंडाचे महत्त्व तसेच शंभो शंकरांना त्रिपुंड का आवडतं, ते का लावतात आणि ते कसे लावावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शिवशंकरांच्या पूजेत भक्तगण आवर्जून त्रिपुंड लावतात. शिवपिंडीवरही नेहमीच त्रिपुंड लावलेले दिसते. त्रिपुंडातील प्रत्येक ओळीचा एक अर्थ आहे. पहिली ओळ म्हणजे अहंकारापासून दूर राहा. दुसरी ओळ अज्ञानाला दूर करा. तिसरी ओळ वाईट कर्मांपासून स्वतःला दूर ठेवा. त्रिपुंड लावल्यामुळे शंभो महादेवासोबत 27 देवी देवता आणि नवग्रह यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्रिपुंडाच्या 3 ओळींमध्ये देवी देवतांचा निवास असून त्या आपल्या शरीराच्या सर्व अवयवांमध्ये स्थित आहे. त्रिपुंडाच्या पहिल्या ओळीत आकार, रजोगुण, पृथ्वी, धर्म, क्रियाशक्ती, ऋग्वेद, गार्हपत्य अग्नी, प्रणवचे पहिले अक्षर, प्रातहवन आणि महादेव यांचा निवास असतो. त्रिपुंडाच्या दुसऱ्या ओळीत उकार, सत्वगुण, आकाश, अंतरात्मा, इच्छाभक्ती, यजुर्वेद, दक्षिणाग्नी, प्रणवचे दुसरे अक्षर, मध्यान्ह हवन आणि महेश्वर या देवता निवास करतात. त्रिपुंडाच्या तिसऱ्या ओळीत सामवेद, तिसरे हवन, प्रणव, मकर, तमोगुण, स्वर्ग, देव, ज्ञानशक्ती आणि शिव यांचे तिसरे अक्षर, अग्नीचे आवाहन करणे यांचा निवास असतो. त्रिपुंडाचे महत्त्व काय? धार्मिक प्रसंगी आणि उपासनेत त्रिपुंडाचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर आणि दंडावर त्रिपुंड लावण्याची पद्धत आहे. आज्ञाचक्र जे कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच भुवयांच्या मध्ये असते, तिथे त्रिपुंड लावले जाते म्हणजेच विभूती लावली जाते. यामुळे मनात कोणतेही वाईट विचार येत नाहीत. यासोबतच त्याची नकारात्मकताही निघून जाते. मनात सात्विकता राहते. विभूती आपल्यामध्ये सकारात्मकता वाढवते. तसेच आपल्या शरीरात असणाऱ्या 7 चक्रांना नियंत्रित करते. त्रिपुंड कसे लावावे? त्रिपुंड शरीरावर 32, 16, 8 किंवा 5 ठिकाणी लावले जाते. आजच्या काळात शरीरावर 5 ठिकाणी म्हणजे कपाळ, दोन्ही हात, हृदय आणि नाभीवर त्रिपुंड लावले जाते. शिवपुराण कथेनुसार भगवान शिवाला चंदन, लाल चंदन आणि अष्टगंधाने त्रिपुंड लावावे. त्रिपुंड नेहमी डाव्या डोळ्यापासून उजव्या डोळ्यापर्यंत लावावे. त्रिपुंड लावताना डाव्या बाजूने सुरुवात करावी आणि उजव्या बाजूला येऊन थांबावे. काही शिवभक्त भगवान शिवाचा त्रिपुंड लावतात आणि माता गौरीसाठी मध्यभागी लाल रंगाचा बिंदू ठेवतात किंवा टिळा लावतात. याला गौरी शंकराचे रूप असे मानले जाते. गौरी शंकराच्या उपासकांमध्येही काहीजण आधी बिंदू आणि नंतर त्रिपुंड म्हणजे 3 रेषा लावतात, तर काहीजण आधी त्रिपुंड आणि मग नंतर बिंदू लावतात. तर मित्रमैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.